केस गळतीच्या आरोग्य समस्या जाणवल्या, काय निष्कर्ष निघाला? काल आम्ही 5-6 गावामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं की केस गळतीचे संख्या, पेशंटची संख्या वाढते. आम्ही तपासणी केली. स्किन स्पेशलिस्ट आमच्या सोबत होते. क्लिनिकल डायग्नोसिस त्यांचं असं आहे की त्यांना डोक्याची जी स्किन आहे त्या स्किनचं फंगल इन्फेक्शन झालेलं आहे म्हणून. त्या सदृश्य आम्ही स्किनचे सॅम्पल्स पण घेतले. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोल्याला त्याचं हिस्टोपॅथॉलॉजी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पाठवलं आहे. त्याच्यामधून निष्कर्ष नक्कीच निघेल, परंतु सध्या क्लिनिकल निष्कर्ष हा आहे की ते फंगल इन्फेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना उपचार पण आपण सुरू केलेले आहेत. असं माहिती पडली की दूषित पाण्यामुळे तिथे काही नाही, दूषित पाण्याचं जर म्हणाल तर मग सगळंचं सगळं गाव लागलं असतं. पूर्ण गावाला नाही येते, त्याच्यामुळं पाण्याचं नक्कीच काही ना काही इम्पॅक्ट नक्की असणार आहे. परंतु पाण्यामुळेच सगळं इन्फेक्शन वाढतंय असं म्हणणं काही योग्य ठरत नाही सध्या. पाण्याचे पण नमुने आपण तपासणीला पाठवले. त्याच्यात काय निघतं त्याच्यावर पण पुढच्या आमची ऍक्टिव्हिटी कशी असेल ते डिपेंड आहे. आपलं आव्हान हेच आहे, घाबरून जाण्याची गरज नाही. मी काल जेव्हा गेलो तर असं वातावरण दिसलं की महिलांमध्ये जास्त करून महिलांमध्ये भीतीचं प्रमाण जास्त होतं की असंच जर टक्कल राहिलं आयुष्यभर तर कसं. पण आम्ही त्यांना समजून सांगितलं आहे फंगल इन्फेक्शनमुळे होते, जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसे तुमचं केस पण उगायला परत सुरुवात होतील. आणि काल आम्ही अँटी फंगल ट्रीटमेंट सुरूसुद्धा केली. रिपोर्ट काय येतील त्यानंतर अजून परफेक्ट ट्रीटमेंट आपल्याला देता येईल, पण आज क्लिनिकल डायग्नोसिसच्या बेसिसवर आपण त्यांना ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. पाण्याचा वापर करावा की नाही करावा काय म्हणतात? आता हे बोलणंच, पाणी तर जीवनावश्यक गोष्ट आहे. पाणी ट्रीटमेंट करूनच ते प्यायला पाहिजेत, कारण एवढं हार्ड वॉटर पिणं म्हणजे ते परत किडनीला प्रॉब्लेमॅटिक होणार. बाकीचं पण नायट्रेट्स एवढ्या हाय लेवलला असल्यानंतर हिमोग्लोबिनचे पण प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळं डेफिनेटली हे पाणी तर पिण्यास अयोग्य आहे असाच रिपोर्ट माझ्याकडे आहे. म्हणजे डोक्यामध्ये बऱ्याचदा काही जे पेशंट बघितले आपण त्याच्या विचारांतर लक्षात येते किंवा थोडं काहीतरी आहे की त्यामुळे केस गळत आहे. तिथला आपण तुकडा पाठवूयात. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे पॅथॉलॉजी डिपार्टमेंटला ते पाठवल्यानंतर आपण पुढचं सांगू शकतो की नेमका आजार काय आहे. एक महिन्यात काही आजारी पडले होते का तुम्ही? काहीच नाही. ताप आला असेल? काम करणार आहोत आम्ही. काम करणारे माणसं कधी ताप येतो ना आपल्याला, असं नाही काही झालेलं. म्हणजे भुसा आहे डोक्यामध्ये 10 तारीख. याला काही क्रीम लावला तुम्ही? नाही, काहीच नाही. आता मी तेल लावून राहिलो. काय का? कुठलं? हे जसं तिथे मी मोबाईलवर बघून. तुम्ही कसं क्या करेंगे ऑप्शन? टिलोजेनिक इन्फ्लुएंजा आहे सर. हा तो पीडीएफ निकाली पिंडा केस गळत आहे जगा बाबा. हे कधी चाटी कधी गेली फोटो पडला आजारी पडल्यानंतर तुम्ही जेव्हा रिकव्हरी फेज मध्ये असता तेव्हा हेअरफॉल होतो.
साईज पण घ्यायची बघेन मी.